चला थँक्यू। चला मैदानात मध्ये जे खेळाडू खेळतात त्यांनी थोडस बाहेर थांबायचं मित्रांनो, विनंती असेल। धन्यवाद। चला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं, एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळेल बीसीसी मालोर, दुसऱ्या बाजूला काळभैरव क्रिकेट संघ खिंचाळी। अगदी पहिल्याच मॅच मध्ये कोणत्या संघाचा बोलबाला असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण का सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं धावा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। अगदी नाणेफेकीचा कौल मालोरच्या बाजूने गेल्याच्या नंतर कुठेतरी शेतकऱ्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या त्रिवार अभिवादन करूया। गंधराला वंदन करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या मॅचला सुरुवात होते, अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर एक थर्ड मॅन, एक पॉइंट, एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतं। तर ऑन साइडला एक फाईन लेग, त्याच्यानंतर एक मिड विकेट, एक काऊ कॉर्नर आणि एक 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतो। या स्पर्धेची सुरुवात चौकाराने होते की काय असं म्हणायला वावगा ठरणार नाहीये, परंतु चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत अडवलाय। सुरुवात तर दोन्ही संघाकडून चांगली पाहायला मिळाली, कारण का फटका तर चांगला पाहायला मिळाला। त्यापेक्षा क्षेत्ररक्षण क्रिकेटची जमेची बाजू असते आणि 2 धावेने संघाचा श्री गणेश केला जातोय। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय। 3 आहेत सर, ठीक आहे मग करा 3 धावा आल्या। पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका आपण पाहिला, इनफिल्डच्या डोक्यावरून क्लिअर केलं होतं, परंतु सीमारेषा मात्र पार करू शकला नाहीये। आता मात्र काय केलं जाते, क्षेत्ररक्षणाने थोडासा बदल केला जातोय। अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती एक नामांकित खेळाडू बीसीसी मालकमधून खेळताना कितींदा आम्ही त्यांना पाहिलंय। हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय, या स्पर्धेचा पहिला षटकार येतोय आणि सुरुवात धमाकेदार केली। आपण जाऊया संधी दिवे डीजे वाले दादाला धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद धन्यवाद। सर्व मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं। पहिल्या चेंडूवरती निनादजी 3 धावा, त्याच्यानंतर षटकार आलाय, म्हणजे सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमकडून चांगली झाली। अवघड आता बॅटर पहिला चेंडू फेस करताना चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, थोडंसं स्क्वेरिश पाहायला मिळालं, परंतु चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। सकाळच्या सत्रामध्ये कवायत करायला सुरुवात झाली पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्येचा विचार केला तर 10 वर पोहोचले। सुरुवात चांगली झाली। दुसऱ्या बाजूला दिशाचे भटके तो मिलेंगे पडके, वाईट चेंडू या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळालाय। वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो। आता मात्र 2 खेळाडू जे बाहेर असतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्यांना मात्र एक काऊ कॉर्नर आणि एक मिड विकेटला आपल्याला पाठवताना पाहायला मिळालंय। कशा पद्धतीचा पुढचा चेंडू असेल ना हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी कोणाच्या एकदा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी नाही झाला, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते। धावसंख्येचा ग्राफ थोडासा मात्र कमी झालाय असं आपण म्हणूया आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतर 1, म्हणजे गोलंदाज कुठेतरी अनेकेत कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण का कमबॅक या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं। पुन्हा एकदा वारंवार आकुड टप्प्याची गोलंदाजी होताना पाहतो, परंतु कुठलाही दबाव आमच्या पंचांवरती नसेल आणि कुठेतरी मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे। पहिल्या मध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी बोलबाला पहिल्या 2 चेंडूवरती राहिला होता। तेजस आणि अजयच्या माध्यमातून आक्रमण केलं गेलं, परंतु कुठेतरी त्याच्यानंतर कुठेतरी आता मात्र अनेक धावे होताना पाहायला मिळतो।
कोणाच्या एकदा इनफिटच्या डोक्यावर असं म्हणतात ना की जागा बनवून मारलाय असा फटका, परंतु सकाळच्या सत्रामध्ये मी वारंवार सांगतो थोडंसं धावा करताना डिफिकल्ट असेल, कारण का अजूनही ड्यू फॅक्ट मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि जर पाहिली तर पहिले षटक अजूनही मार्गस्थ असतात. 13 या आकड्यावरती सुरुवात चांगली झाली आहे. शेवटचं षटक निर्णायक असेल, कारण का पॉवर प्लेचं षटक म्हटलं निराजी तर मोठमोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर 2 फटके मोठे आले. धावसंख्या 13. सुरुवात तर चांगली झाली, एक मानाची, एक सन्मानाची आणि एक अभिमानाची स्पर्धा आपल्याला कधी भेटीला येणार आणि ती स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्या भेटीला आली आहे. उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठचाही संपर्क नसेल. शेवटच्या चेंडूची सांगता मात्र अनिकेतने चांगली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 13. एका दिवसामध्ये मी सुरुवातीपासून सांगतो आपल्याला स्पर्धा कव्हर करायची. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मिलिंद जरा थोडीशी आपण देखील दक्षता घ्यायची या गोष्टीची. अगदी क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक ठिकाणी संपूर्ण क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळतं, कारण का प्रत्येक जण कधी क्रिकेटचा हंगाम चालू होणार आहे हे पाहत असतं. आणि मला वाटतं दोन्ही संघ लाईव्ह मध्ये खेळताना यावर्षीची पहिली टुर्नामेंट पाहायला मिळते. एका बाजूला 43 संघ, दुसऱ्या बाजूला बीसीसी मालोर आमचे परम मित्र आहेत मिलिंद गोड यांची टीम खेळताना पाहायला मिळते. अगदी नक्कीच ही टीम मैदानाच्या आतमध्ये 11 जण खेळतात, परंतु मैदानाच्या बाहेर त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे 30 किंवा 40 मेंबर्स उपस्थित असतात. आज देखील सकाळी दाखल झाले, त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया, कारण का आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बाहेरसून सपोर्ट करणे ही खूप मोठी गोष्ट असते. दुसरं षटक मार्गस्थ होतंय, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु कुठचाही दबाव नसेल. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि प्रथमच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला हाताळला गेला. धावसंख्या जर पाहिली तर 13. एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला तेजस. बॅटिंग करताना धावतो राहतो बॅटर. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय, परंतु
हॅलो 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 चला मित्रांनो नो नाहीये चला 4 आणि 5 फॉर्मॅट मध्ये क्षेत्ररक्षण लावलं जाईल परंतु आतमध्ये किंवा बाहेर किती लावजे असं काही नाहीये परंतु एका बाजूला 4 आणि एका बाजूला 5 चला पुन्हा एकदम मॅचला सुरुवात होते धावसंख्या जर पाहिली तर पहिला चेंडू आपण डॉट येताना पाहायला मिळाला मोठा पटका मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी पुन्हा एकदा नाही झालाय कमबॅक करतोय दुसऱ्या षटकामध्ये प्रथमच्या माध्यमातून पहिल्या षटक जर पाहिले तर 13 धावसंख्या आली अनिकेतच्या माध्यमातून हाताळलं गेलं दुसऱ्या बाजूला विचार केला तर अजय तेजस आपण जर पाहिलं तर नक्कीच एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे पुन्हा एकदा राऊंड विकेट मोठा पटका मारण्याचा प्रयत्न अगदी उंची देखील जास्त आहे आणि लांबी देखील जास्त आहे चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 3 धावाचा षटकार आला थँक्यू अगदी नक्कीच ज्या पटक्याची आवश्यकता होती तो पटका संतोषी येताना पाहायला मिळाला चांगली बॅटिंग होती आता मात्र पुन्हा एकदा अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय फील्ड होतो फक्त एकेरी धाव त्या ठिकाणी मिळेल करतोय बिलिंगच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या 21 लॉस ऑफ 0 विकेट दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय प्रज्वल आर्ट्स होमने विरार व होमने परिवार यांच्या माध्यमातून आयोजित भव्यदिव्य YouTube लाईव्ह क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते पुन्हा एकदा क्लिक केलाय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू फीट केला जातोय 2 धावा तर कंप्लीट झाल्या क्षेत्ररक्षण ही क्रिकेटची जमेची बाजू असते त्या ठिकाणी थोडीशी चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही 2 धावा पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली ना तर आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 22 माफ करा 23 शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल अगदी संतोषदा डोकटे यांचा देखील महत्त्वाचा वाटा या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू फील्डिंग केला जातोय बॅकअप केलं जातंय दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आहे आणि 2 षटकांचा विचार केला तर बिनगडी बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक चांगली बॅटिंग होताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 25
पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. फक्त एकच धाव, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले दोन्ही बॅटर. आता मात्र सेट आहेत आणि 5 चेंडूमध्ये किती धावा करतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. कारण का आपण जर पाहिलं तर अजयच्या माध्यमातून एक षटकार आलाय, त्यानंतर तेजस. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून कट केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला गडीगारत कोण? फोन कर ना. त्याला तेच बोललो, मिक्सर डीजेचा छोटा लावलेला आहे. पप्पूकडे आहे, सोबत आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती फटका तर सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. तू चल मैं आया. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. च्या माध्यमातून केली जाते. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये होईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. अगदी धावांना कुठेतरी लगाम लावण्याचं काम तिसऱ्या षटकामध्ये केलं जातं. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या जास्त येताना आपण पाहिली आहे. अगदी सन्मान दिलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. कुठेतरी ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा आल्या त्याला मात्र कुठेतरी स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिक प्रयत्न क्रिकेटमध्ये केला जातो. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले 26 लॉस ऑफ 2 विकेट. अगदी 2 षटकांचा विचार केला ना तर चांगली धावसंख्या राहिली होती, परंतु त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर भरत कुठेतरी हावी होताना आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अगदी कार्पेटच्या साह्याने फटका सजवला. एक धाव तर घेतली आणि कुठेतरी या ठिकाणी जोखीम घेताना पाहायला मिळाला बॅटर. अगदी तिसऱ्या गड्याचा देखील पतन झालाय डीजे. ज्या षटकाचा विचार केला तर क्रिकेटचा विचार केला तर स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या येताना आपण पाहिली आहे, परंतु आता मात्र कुठेतरी आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुण्याचं एकदा लाऊड अपील केलं जात आहे आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे. अगदी या षटकातील 4था गडी गारद झालाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे.
हॅलो माईक चेक. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. अभि पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आपल्याला पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावसंख्या आली होती. अगदी या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा शिकार ठरतोय. भरत मात्र माघारी परतलाय. तुम्ही ते एक मिनिट इकडे सर. एक मिनिट सर. कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत. स्वराज 11 ताडील विरुद्ध ब्लू स्टार क्रिकेट संघ नारगोली बोद्धवडी या दोन टीम दरम्यान. आणि इथे टॉस होतोय. आदरणीय हरिचंद्र ओमने सर यांच्या शुभ हस्ते कॉल करतायत ताडील या टीमचे कर्णधार. कॉल स्विंग हेड कॉल केल्याने टेल आलाय. टॉस जिंकलाय ते ब्लू स्टार क्रिकेट संघ नारगोली बोद्धवडी हा संघ. आपण जास्त वेळ घेणार नाही. मॅच चालू आहे. टॉस जिंकलाय. कोणता निर्णय? आम्ही पहिलं फिल्डिंग करू. गोलंदाजी. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय ब्लू स्टार क्रिकेट संघ नारगोळी बोद्धवडी या टीमने निर्णय घेतलाय. प्रथम गोलंदाजी. पोटिओ. थँक्यू. अगदी नक्कीच चांगला फटका आपल्याला कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला. 4 धावा वसूल केल्यात. नक्कीच चांगला फटका आपण पाहिला. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 5 धावा बनवायच्या त्या 29. अगदी दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर देखील दाखल झालाय निकेश. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालंय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल पकडलाय. सकाळच्या सत्रामध्ये टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. त्याला देखील वाटलं नव्हतं की हा आपला हातामध्ये हा चेंडू बसेल. परंतु नशिबाची साथ आहे आणि एक चांगला झेल. थोडासा बॅट्समन देखील नाराज असेल आणि नक्कीच दुसऱ्या देखील विकेटचं पतन झाले. थोडासा संघ आता मात्र दबावाखाली असेल. न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये ज्याचं नाव आहे मिलिंद बोवड. खूप सारे विजय आम्ही आपल्या संघाला मिळवताना पाहिलेत. परंतु आज पहिल्याच सामन्यामध्ये आपला संघ दबावाखाली असताना आपण कशी कामगिरी करतोय ना ते महत्त्वाचं असेल. कॅप्टन कसा खेळतोय ना हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 5 वरती लगाम लावण्याचं काम केलं आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ हवी होताना आपण पाहिला. अभिच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे. न्यू बॅटर मिलिंद. अजूनही धावांची आवश्यकता असेल ते 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सकाळचं सत्र चेंडू थोडंसं ट्रॅव्हल कमी देखील होते. आपण पहिल्याच सत्रामध्ये आपण पाहिलंय. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठेतरी या ठिकाणी काय घडतंय. दांडी 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 गुल केली आहे आणि या मॅच मध्ये दमखम दाखवलाय आणि कुठेतरी अभि पहिल्या षटकामध्ये हवी होताना आपण पाहायला मिळाला. अगदी टॉप ऑर्डर म्हणतात ना ती मात्र गारद केली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आपण एक संधी देऊया डीजेवाल्या दादाला. धन्यवाद.
न्यू बॅटर इन झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फक्त 5. हलक्या हाताने स्टिअर केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झालाय. धावसंख्या फक्त 6. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये माल्लोरा संघ कुठेतरी बॅकफूट वरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता पण आउट आहे, माफ करा, चौथा बॅटर आउट आहे. काय घडतंय, हिट विकेट झाले मला वाटतं. आणि नक्कीच आज नशिबाची साथ मालोर संघाच्या बाजूने नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये असं होताना आपण पाहतोय. आज आपण जर पाहिलं तर चौथा गडी गारद झालाय या ठिकाणी मालोरचा. अजूनही धावा बनवायचे ते 24. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अभि मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, आपल्या नावाला साजेसा खेळ आपल्या संघासाठी केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या इनिंगला सुरुवात झाली होती त्यावेळी 13 धाव्या अपोजिशन संघाने केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये काय घडलं, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फक्त 5 असं आपण क्वचित होताना पाहतो. परंतु हे क्रिकेट आहे, अजून मॅच संपली नाहीये. 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला निमेश, दुसऱ्या बाजूला करण खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी सलामीला आलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करा, आपल्याकडे 15 मिनिटाचा अवधी असेल, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सर्वांसाठी नियम हे सारखेच असतील. अगदी पाहिलं तर एक थर्ड मॅन, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ, अगदी 4ही खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळतात. ऑन साईडला पाहिलं तर एक फाईन लेग, त्याच्यानंतर एक स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केलं जात आहे, परंतु कुठचाही दबाव आमच्या पंचांवरती नसेल. अगदी पंचांचं देखील कौतुक केलं पाहिजे. एका बाजूला सुभाष सर, दुसऱ्या बाजूला विकास सर पंचाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये त्यांची देखील काम महत्त्वाचं राहील. पहिल्या षटकात स्विंग अँड मिस, पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. अगदी कुठेतरी निमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती हवी होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता मात्र पहिला चेंडू काय झालं, संतोषजी बाहेरच्या दिशेने वळला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू आतमध्ये आला. म्हणजे गतीमध्ये कुठेतरी बीट करताना आपल्याला पाहायला मिळाला बॅटरला, परंतु एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. अगदी धावसंख्या जर पाहिली तर फक्त 6 धावा. अगदी थोडासा महालोर संघाचा विचार केला तर खूप सारे विजय त्याने आतापर्यंत मिळवले, परंतु तुम्ही आयुष्यामध्ये काल काय केलं याला महत्त्व नाहीये, किंवा गेल्या वर्षी किती ट्रॉफ्या मारला याला महत्त्व नाहीये, त्यावर्षी महत्त्व होतं. यावर्षी तुम्ही काय करणार आहेत यावेळी मात्र फटका तर आलाय, ला जबाब आहे, षटकार येतोय. तर दाखवून देते अजूनही मॅच संपली नाहीये. अगदी चांगला फटका आपल्याला दिनाजी पाहायला मिळाला. 6 धावा वसूल केल्यात. अजून एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण होईल, कारण का पुन्हा एकदा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु कमबॅक गोलंदाज करतो. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि फक्त एका धावेची मोहर पुन्हा एकदा. अजूनही या षटकामध्ये जर पाहिले ना तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 13. माफ करा, 16 धावांची अजूनही आवश्यकता. हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती प्रहार तर केलाय. अगदी या ठिकाणी चुकी होते. नशिबाची साथ मालोरच्या बाजूने असं आपण म्हणूया. एक सोपा झेल धरणीला दान केला जातोय. अगदी नक्कीच आपण जर पाहिलं तर आणि खराब पैकी आणि चुकीला माफी नाही. आम्ही वारंवार सांगत आलोय, ज्या ठिकाणी फलंदाज आऊट झाला असता एकही धाव निघाली नसती, त्या ठिकाणी मैदानात काय घडतंय तर 3 धावा आल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी केव्हा आणि कुठे काही होईल याचं मात्र आपण कधीच बाकीच सांगू शकत नाहीये. 3 धावा नशिबाच्या आल्यात. 7 मध्ये 13 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये एक षटकार आलाय, त्याच्यानंतर 3 धावा आल्यात. हा चेंडू महत्वाचा असेल, कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली लाईन त्यांनी लेंथ वरती पिक करताना आपल्याला पाहायला मिळालंय. दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर
4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एका बाजूला विकेट जाताना पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी होते. हा 1 मिनिट सर. चला एकच बॉल आहे, माफ करा. 5 मध्ये पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी दांडी गुल झाले. पुन्हा एकदा आता मात्र नशिबाची साथ, म्हणजेच कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला चांगली मॅच रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला संघ मालोर असं वाटलं होतं की हा सामना बॅटर आलाय. एखादा फटका येईल का? आणि कट केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. अगदी फेकी थोडीशी लेझी होताना आपण पाहतोय आणि खराब गॅदर आणि वारंवार चुकी होते. जर क्रिकेटचा विचार केला, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं, क्षेत्ररक्षण ही क्रिकेटची जमेची बाजू असते आणि कुठेतरी चिंचाळी संघ मात्र कुठेतरी चुकी करतोय. अगदी 4 ते 5 धावा एक्स्ट्रा देताना आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये संतोषजी एक धाव महत्वाची असते. 3 मध्ये बनवायच्या त्या 5 धावा, एक मोठा फटका अगदी म्हालोरला विजयी करून देईल का? तर दुसऱ्या बाजूला चिंचाळी देखील कमी नाहीये आणि त्यांनी देखील खूप पावसाळे क्रिकेटचे बघितले आहेत आणि हा चेंडू निर्णायक असेल. 3 मध्ये बनवायच्या त्या 5 धावा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तर झालाय आणि फेकी पुन्हा एकदा कुठेतरी लेझी होते. आता मात्र 2 मध्ये 3 धावा, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. हॅलो, कॉमेंट्री करतो का रे? हा होय होय, हा चालू आहे. फोन कर मला, मी 2 मिनिटात करतो फोन. 3 चेंडू मध्ये माफ करा, 2 मध्ये बनवायचे त्या 3 धावा, कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजेच 3 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. जरी मॅच टाय झाली ना तरी समोरचा संघ बाजी मारेल. पहिल्याच सकाळच्या सत्रामध्ये चांगली मॅच रंगताना आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी काय घडतंय? पंच दोन्ही हात करतायत समांतर आणि धाव 1 मिळेल अवांतर. अगदी नक्कीच ही चांगली मॅच झाली आहे. एकदा ही मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीची मॅच चांगली रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं एका धावेने का होईना समीकरण सोपं झालंय. 2 मध्ये 2 बनवायचे आहेत. अगदी नक्कीच तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट आणि ज्या खेळाने वेळ लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आज पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ चांगले खेळलेत आणि जे चांगलं आहे ना ते आयुष्यामध्ये चांगलं प्रामाणिकपणे म्हटलंच पाहिजे, यात देखील शंका नाहीये. चला थोडीशी घाई करा. तमाम शांततेचं वातावरण आणि कार्यक्रम थेट गेलाय आणि हा आनंद खूप काही सांगून जातो. ताडील म्हणजेच प्रितेशची शिगवण आमचे मित्र आहेत.
हे देखील खेळताना पाहायला मिळतील. सँडी भाऊ देखील असतील. दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ दोन्ही संघाचा राहिला. आपण दोघांना देखील शुभेच्छा देऊया, परंतु विजय मात्र मालवरने मिळवला आहे. अगदी त्यांचा आनंद देखील ते साजरे करतायत. पुढच्या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आमचे बंधुतुल्य मित्र साथी समालोचक निनाद पाटेकर यांना देखील आपण ऐकणार आहोत. चला, झालेल्या मॅचमध्ये सामनावीरचा पुरस्कार